भावकीतलेच लोक तुमच्या प्रगतीला अडथळा का आणतात? नंबर 1, तुलना आणि स्पर्धेची आग. भावकीतलेच लोक तुमच्या प्रगतीला अडथळा आणतात त्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे सतत होणारी तुलना. लहानपासून तो पुढे गेला तू काही नाही अशा वाक्यांनी मनात एक अदृश्य स्पर्धा रुजते. जेव्हा तुम्ही ते खरोखर पुढे जाऊ लागता तेव्हा हीच स्पर्धा काही लोकांना असह्य होते. त्यांना वाटतं की तुमचं यश म्हणजे त्यांचा पराभव, त्यामुळे ते उघडपणे काही करत नाहीत, पण आतून तुमचं मन खच्चीकरण करणं, तुमच्या कामावर शंका घेणं किंवा तुमचं महत्त्व कमी दाखवणं असे प्रकार सुरू करतात. ही तुलना इतकी खोलवर जाते की त्यांना तुमचा आनंद पाहवत नाही आणि ते नकळत तुमच्या वाटेवर काटे टाकायला लागतात. नंबर 2, असुरक्षतेची भावना. काही लोकांना स्वतःबद्दलच आत्मविश्वास नसतो. तुमची प्रगती त्यांना त्यांच्या अपूर्णतेची जाणीव करून देते. तो करू शकतो तर मी का नाही हा प्रश्न त्यांना आतून अस्वस्थ करतो, पण त्यावर काम करण्याऐवजी ते सोपा मार्ग निवडतात. तुम्हाला खाली खेचण्याचा, तुमच्या प्रत्येक निर्णयावर टीका करणं, तुम्हाला घाबरवणं, हे तुझ्याने होणार नाही असं सांगणं, ही सगळी त्यांची असुरक्षितता असते. ते स्वतः पुढे जाण्याऐवजी तुमचा विवेक कमी करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटतं की तुम्ही थांबलात तरच ते सुरक्षित राहतील. नंबर 3, जुने विचार आणि बदलाची भीती. भावकीतले बरेच लोक पारंपरिक विचारांमध्ये अडकलेले असतात. नवीन गोष्टी, नवीन वाटा, नवीन विचार त्यांना पटत नाहीत. तुम्ही काही वेगळं करायला लागलात की त्यांना वाटतं तुम्ही चुकीच्या मार्गावर चालतात. आपल्या घरात कोणी असं केलं नाही, लोक काय म्हणतील, अशा विचारांनी ते तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतात. त्यांना बदलाची भीती वाटते आणि ही भीती ते तुमच्यावर लादतात. त्यामुळे ते तुमच्या प्रगतीला पाठिंबा देण्याऐवजी तुम्हाला जुन्या चौकटीत अडकून ठेवू पाहतात. नंबर 4, अहंकार आणि मानसन्मानाचा प्रश्न. काही वेळा तुमचं यश त्यांच्या अहंकाराला धक्का देतं. विशेषतः जर तुम्ही त्यांच्यापेक्षा लहान असाल किंवा आधी त्यांच्यावर अवलंबून असाल तर तुमची अचानक झालेली प्रगती त्यांना खटकते. त्यांना वाटतं की आता तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे झालात. त्यांचं ऐकणं कमी केलं तर त्यांचा मान कमी होईल, म्हणून ते तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू अजूनही आमच्यापेक्षा लहान आहेस, आमच्यामुळेच तू इथपर्यंत पोहोचलास. अशा बोलण्यातून ते तुमचं मन दडपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. नंबर 5, मत्सर आणि जळफळाट. ही भावना सर्वात स्पष्ट आणि सर्वात घातक असते. जेव्हा तुम्ही मेहनतीने काही मिळवता तेव्हा काही लोकांना ते पचत नाही. ते तुमच्या यशामागचं श्रम पाहत नाहीत, फक्त परिणाम पाहतात. मग ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणं, तुमचं नाव खराब करणं, तुमच्या नात्यांमध्ये फूट पाडणं असे मार्ग निवडतात. त्यांच्या मनात याला इतकं मिळालं तर मला का नाही हा जळफळाट असतो. हा मत्सर त्यांना इतका आंधळ करतो की ते नातेसंबंधही विसरतात. नंबर 6, तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा. काही लोकांना तुम्ही स्वातंत्र्य व्हावं हेच नको असतं, कारण तुम्ही स्वातंत्र्य झालात की त्यांचं तुमच्यावरचं नियंत्रण कमी होतं. त्यामुळे ते तुम्हाला नेहमी त्यांच्या मर्यादेत ठेवू पाहतात. तुमचे निर्णय चुकीचे ठरवणं, तुम्हाला भीती दाखवणं, तुमचा आत्मविश्वास कमी करणं, हे सगळं ते यासाठी करतात की तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहा. त्यांना तुमचं यश नको असतं, कारण यशस्वी झालात की तुम्ही त्यांच्या चौकटीत राहणार नाही. नंबर 7, अपयशाची भीती आणि सावधानपणाचा अतिरेक. भावकीत काही लोकांना तुमचं यश नको असतं असं नाही, पण त्यांना तुमचं अपयश खूप मोठं वाटतं. पडला तर काय होईल या भीतीने ते आधीच तुम्हाला थांबवतात. त्यांच्या दृष्टीने सुरक्षित राहणं हे सर्वात मोठं यश असतं. त्यामुळे ते तुम्हाला जोखीम घेऊ देत नाहीत, नवीन प्रयत्न करू देत नाहीत. ते सतत सावधानगिरीचा सल्ला देतात, पण तो इतका वाढवतात की तुमची पावलं थांबवतात. अशा लोकांना हेतू वाईट नसतो, पण त्यांच्या भीतीमुळे तुमची प्रगती अडते. नंबर 8, तुमच्या क्षमतेचा कमी अंदाज. काही वेळा भावकीतले लोक तुमच्या क्षमतेकडे कधीच गांभीर्याने पाहत नाहीत. त्यांनी तुम्हाला लहानपणापासून एक ठराविक चौकटीत पाहिलेले असते आणि त्या चौकटीत ते तुम्हाला कायम ठेवतात. हा इतकंच करू शकतो, याच्याकडून एवढंच होणार असा त्यांचा ठाम समज असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यापेक्षा मोठं काही करायला लागता तेव्हा ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. उलट ते तुम्हाला निरुत्साहित करतात, कारण त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची प्रतिमा बदलायला ते तयार नसतात. नंबर 9, श्रेय घेण्याची सवय. काही लोकांना स्वतः काही करून दाखवण्यापेक्षा इतरांच्या यशात आपलं नाव जोडायला आवडतं. तुम्ही काही साध्य केलं की ते लगेच म्हणतात, आमच्या मार्गदर्शनामुळेच हे झालं. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला संघर्ष करत असता तेव्हा ते दिसतही नाहीत. त्यामुळे ते तुमच्या प्रगतीत प्रत्यक्ष अडथळा आणत नसले तरी तुमचं मनोबल कमी करतात, कारण तुम्हाला वाटतं की तुमच्या मेहनतीचं खरं मूल्य
कुणी ओळखत नाही. नंबर 10, नात्यांमध्ये स्पर्धा निर्माण होणं. भावकीत अनेक वेळा नातेसंबंधापेक्षा तुलना आणि स्पर्धा मोठी होते. कोणाचं घर मोठं, कोणाकडे जास्त पैसा, कोणाचं मूल जास्त शिकलेलं, या गोष्टीवरून एक अदृश्य स्पर्धा चालू असते. या स्पर्धेमुळे लोक एकमेकांना पुढे जाऊ देत नाहीत. तुमची प्रगती झाली की त्यांना वाटतं त्यांच्या घराचं स्थान कमी झालं, म्हणून ते तुमच्याबद्दल नकारात्मक बोलणं, तुमच्या कामावर प्रश्न उपस्थित करणं असे मार्ग निवडतात. नंबर 11, चुकीच्या सल्ल्यांनी गोंधळ निर्माण करणं. काही लोक सरळ अडथळा आणत नाहीत, पण सतत वेगवेगळे सल्ले देऊन तुमचं लक्ष विचलित करतात. एक जण काही सांगतो, दुसरा काही वेगळं सांगतो आणि तुम्ही गोंधळात पडता. हा गोंधळ तुमचं सर्वात मोठं नुकसान करतो, कारण तुम्ही ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत. अशा वेळी तुमची प्रगती मंदावते आणि तुम्हाला वाटतं की तुम्हीच काहीतरी चुकीचं करत आहात. नंबर 12, तुमच्या वेळेवर आणि लक्ष्यावर ताबा ठेवणं. काही भावकीतले लोक तुमच्या वेळेचा इतका वापर करतात की तुम्हाला स्वतःसाठी वेळच उरत नाही. सतत बोलावणं, लहान सहान कामासाठी हाक मारणं, तुमच्या कामाच्या वेळेत व्यत्यय आणणं, हे सगळं नकळत होतं. पण यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं आणि तुमची प्रगती थांबते. तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून नाही, पण तुम्ही पुढे जाऊ शकत नाही अशा परिस्थिती तयार होते. नंबर 13, अपूर्ण स्वप्नांची चीड. काही लोकांच्या आयुष्यात अशी स्वप्ने असतात जी त्यांना कधी पूर्णच केली नसतात. वेळ गेला, परिस्थिती बदलली किंवा त्यांनी स्वतःचं हार मानली, पण जेव्हा तेच स्वप्न तुम्ही पूर्ण करायला निघता तेव्हा त्यांच्या मनात एकच चीड निर्माण होते. मी करू शकलो नाही तर हा कसा करतोय, हा विचार त्यांना सतावतो. त्यामुळे ते तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. हे कठीण आहे, यात काही फायदा नाही असं सांगतात. प्रत्यक्षात ते त्यांच्या अपूर्णतेची वेदना तुमच्यावर टाकत असतात. नंबर 14, तुमच्या यशाने नात्यांच्या समतोल बदलणं. जेव्हा तुम्ही प्रगती करता तेव्हा नात्यामध्ये एक वेगळाच बदल येतो. आधी जे लोक तुम्हाला शिकवायचे, मार्गदर्शन करायचे, ते अचानक तुमच्याकडून शिकण्याच्या स्थितीत येतात. हा बदल सगळ्यांना सहज पचत नाही. त्यामुळे काही लोक हा समतोल पुन्हा जुना ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला खाली खेचतात, तुमच्या निर्णयावर शंका घेतात, जेणेकरून त्यांची जुनी जागा कायम राहील. नंबर 15, अफवा आणि गैरसमज पसरवणं. काही वेळा लोक थेट अडथळा आणत नाहीत, पण तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात. तो बदलला आहे, त्याला आता कोणाची किंमत नाही, अशा अफवा निर्माण करून ते तुमचं नाव खराब करतात. यामुळे तुमचं सामाजिक वातावरण बिघडतं आणि तुम्हाला मानसिक त्रास होतो. हा त्रास तुमचं लक्ष विचलित करतो आणि तुमच्या प्रगतीचा वेग कमी करतो. नंबर 16, तुमच्या यशाला कमी लेखणं. तुम्ही कितीही मोठं काम केलं तरी काही लोक ते लहान करून दाखवतात. हे काही मोठं नाही, नशिबाने झालं असं म्हणत ते तुमच्या मेहनतीची किंमत कमी करतात. यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळतो. तुम्हाला वाटायला लागतं की खरंच मी काही विशेष केलं नाही. ही भावना तुमच्या पुढच्या पावलांना थांबवते. नंबर 17, भावनिक दबाव टाकणं. भावकीत एक मोठं शस्त्र असतं, भावना. तू आमच्यासाठी वेळ काढत नाहीस, तुला आता घराची किंमत नाही, अशा गोष्टी बोलून तुम्हाला अपराधी वाटायला लावलं जातं. हा भावनिक दबाव इतका वाढतो की तुम्ही स्वतःच्या ध्येयापासून दूर जाऊ लागतात. तुम्ही तुमच्या प्रगतीपेक्षा नातेसंबंध सांभाळण्यात जास्त अडकता. नंबर 18, तुमच्या निर्णयावर सतत प्रश्न उपस्थित करणं. तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी काही लोक त्यावर शंका घेतात. हे योग्य आहे का, तू विचार केला आहेस का, असे सतत प्रश्न विचारून ते तुमचा आत्मविश्वास कमी करतात. यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवता आणि प्रत्येक गोष्टीत इतरांची मान्यता शोधायला लागतात. ही सवय तुमच्या प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.